मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मला दुकानामध्ये शिवण्यासाठी मी ज्या गाऊन कट करून ठेवले होते त्या काही शिवायच्या नाही आहेत। मी आज विचार केला की आजचा दिवस फक्त आणि फक्त कटिंगच करायचं आहे। तर आज मी बघू दुपारपर्यंत मी कटिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर मी शिवायला घेणार आहे। दुपारपर्यंत कटिंग करणार आहे म्हणजे मी आज काही लवकर आलेली आहे, कारण की त्यांना नाईट आहे आणि ते घरी आहेत। तर म्हटलं चला ते घरी आहेत त्याचा फायदा घ्यावा आणि सकाळी आपण लवकर जावं। तर मी आता आलेली आहे लवकर, सगळं घरातलं जेवण वगैरे सगळं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आले इथे। तर आता मी कटिंगला घेते, तर एक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की समजेल की गाऊन वगैरे कशा कट करायच्या असतात त्या। बाहेर छान असं वातावरण झालंय, खूप मस्त वाटतंय। पाऊस नाहीये, ऊन सुद्धा नाहीये, एवढं काही ग्रीनरी वगैरे नाहीये माझ्या दुकानाच्या बाहेर, पण जे आहे ते इनफ आहे। तर आल्या आल्या सगळं दुकान जे आहे ते पुसून वगैरे घेतले। इथे पाणी सुद्धा अजून टाकलं नाही, किती घाण पाणी आहे, तर ते सुद्धा आता ओतते बाहेर। आणि छान वाटते, लादी वगैरे खूप छान वाटते, सगळं झाडून पुसून घेतल्यावरती खूप बरं वाटतं, मन एकदम प्रसन्न वाटतं। तर आजचा दिवस, तर इथे आता मी माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे। काल जेव्हा व्हिडिओ करत होती तेव्हा मी व्हिडिओसाठी म्हणून एकच गाऊन कट करून दाखवली होती, कारण की मग सगळ्या गाऊन एकावर एक ठेवून कट केल्याच्या नंतर मग ते कटिंगचा व्हिडिओ बनवायला सुद्धा जरा म्हणजे वेगळं वाटतं, असं प्रोफेशनल वाटत नाही। त्याच्यामुळे म्हटलं एकच गाऊन कट करावी। तर त्या कस्टमरच्या एकूण 5 गाऊनची ऑर्डर होती, मग बाकीच्या 4 गाऊन ज्या होत्या त्या कट करायच्या राहिल्या होत्या। तर म्हटलं चला आता त्यासुद्धा कट करून घेते, परत मग त्याचे तुकडे वगैरे इकडे तिकडे गेले की मग मला पण प्रॉब्लेम होईल, म्हणून मग म्हटलं 5च्या 5 गाऊन कट करून घेते आणि मग त्या एकत्रच सगळ्या गुंडाळून घेते, म्हणजे शिवायला घेतल्या की एका कस्टमरच्या एका वेळेस शिवून होतात आणि मग त्या कस्टमरची ऑर्डर पूर्ण झाली की मग दुसऱ्या कस्टमरची ऑर्डर घ्यायलाही मला बरं पडतं। तर इथे 5च्या 5 जे पीस आहेत ते मी एकावरती एक अंतरून घेतले। त्याच्यानंतर जी गाऊन कट केली होती तीसुद्धा त्याच्यावरती टाकून घेतली, कारण की परत मापं वगैरे टाकत बसण्यापेक्षा म्हटलं कट केलेलीच आहे तर ते आपण करून घ्यावं। पण तरीसुद्धा इथे थोडंफार मार्किंग मी करून घेतलं, कारण कसं म्हणजे मलासुद्धा ते क्लिअर राहतं की हे बरोबर आहे म्हणून, त्याच्यासाठी। तर इथे मार्किंग वगैरे करून घेतल्याच्यानंतर ते कट करायचे होते। 5 पीस होते एकूण, म्हणजे एक तर मी कट केलं होतं आणि 4 करायचे होते। आणि सगळे गाऊन जे आहेत ते एकाच टाईपमध्ये शिवून हवे होते। तर म्हटलं चला आता एकाच टाईपमध्ये हवे आहेत तर निदान आपण योगची जी डिझाईन आहे ती तरी वेगवेगळी म्हणजे वेगवेगळी त्याची डिझाईन पॅटर्न आहे तो वेगवेगळा बनवूया असं मी ठरवलं। तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। आणि ही जी कटिंगची व्हिडिओ केलेली आहे मी या गाऊनची, तीसुद्धा लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन। व्हिडिओ बनवून ठेवलेली आहे, फक्त एडिट करायची बाकी आहे। एडिट झाली की मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन। ते कट करून झाल्याच्यानंतर मला इथे या 2 गाऊन शिवायच्या होत्या आणि त्याची तिथे मी तयारी करून घेत होती। एकदा मशीनवरती बसलं सगळं सामान घेऊन की सारखं सारखं उठावं लागत नाही, मग म्हटलं चला आता 2 गाऊन शिवायला बसायचंच आहे तर दोघांची रीळ अस्तर वगैरे सगळंच काढून घेऊया। तर इथे मी रीळ बघत होते आणि मी प्रत्येक वेळी ज्या गाऊनचा कलर असतो त्याच गाऊनचा रीळ वापरण्याचा प्रयत्न करते, कारण की आपण जेवढी फिनिशिंग देऊ तेवढं चांगलं असतं। शेवटी कस्टमर आपलं काम आणि आपल्या कामातला नीटनेटकेपणा बघूनच आपल्याकडे येत असतं, हे लक्षात ठेवायचं। तर इथे बऱ्याच जणी मला विचारतात की मी गोट मारायला पायपिंग करायला कपडा कुठला वापरते, तर मी हा बटर क्रेप सारखा थोडासा कपडा येतो तर तो वापरते। आणि मी काय करते, आपल्याला जो शाळेचे बघा आपल्या म्हणजे शाळेचे पायजामे वगैरे असतात, शाळेचे युनिफॉर्म वगैरे असतात, त्याच्यासाठी जे पायजामे शिवले जातात ना, तर त्याचा कपडा भेटतो। तर हा कपडा मी जिथून घेते तिथून मला 40 रुपये मीटर भेटतो आणि चांगला त्याचा फणा पण 60 इंचाचा वगैरे फणा असतो, इनफ होतो खूप, म्हणजे छान 1 मीटरमध्ये खूप अशा पट्ट्या निघतात। तर मी तो वाला कपडा घेते। तुमच्या जर जवळपास कोण असं म्हणजे अस्तर वगैरे विकणारे दादा वगैरे असतील तर त्यांना तुम्ही सांगा की मला ज्याच्यामध्ये पायजमा शिवतात तो कपडा हवा आहे। आणि त्या कपड्यामध्ये ह्या पायपिंग ज्या आहेत त्या खूप छान निघतात। हा कॉटन नाही आहे, तर हा बटर क्रेप सारखा थोडासा हे, मला पण माहीत नाही हा कपडा कुठला आहे तो, पण कॉटन नक्कीच नाही आहे। आपला पायजमा जो असतो शाळेमध्ये आपण जो वापरतो तर त्याच्यासारखा हा थोडा कपडा आहे। शाळेत जे पायजामे आपण घालतो ना, तर तो जो कपडा असतो ना, तर तोच हा कपडा आहे। मी तोच कपडा आणते। 1 मीटर आणलं तर त्याच्यामध्ये खूप अशा निघतात पट्ट्या आणि अशा
पट्ट्या काढून ठेवते आणि इथे पिशवीमध्ये भरून ठेवते. म्हणजे मला इथे गाऊन शिवताना माझं जास्त तर काम गाऊनचंच असतं. एखाद दुसरा असला तर ब्लाऊज असतो, मी ब्लाऊज घेत नाही. मला खूप छान पद्धतीने ब्लाऊज शिवता येतात. माझे स्वतःची ब्लाऊज मी शिवते, माझ्या घरातल्यांची ब्लाऊज मी शिवते. खूप छान फिटिंगला बसतात. आणि ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना माझ्याकडचेच फक्त ब्लाऊज शिवलेले आवडतात, तर त्या सुद्धा माझ्याकडेच देतात ब्लाऊज शिवायला. आता गणपतीचा सीझन सुरू झाला की माझ्याकडे ब्लाऊजांची सुद्धा ऑर्डर येतील. तर मी सगळ्यांच्याच ब्लाऊजांची ऑर्डर घेत नाही. ज्या माझ्या पहिल्यापासूनच्या कस्टमर आहेत, म्हणजे जेव्हा मी या गाऊन शिवत होते त्याच्या अगोदरपासूनचे ज्या माझ्या कस्टमर आहेत ब्लाऊजच्या, तर त्यांचीच फक्त मी ब्लाऊज घेते. आणि मला खूप छान येतात ब्लाऊज शिवता आणि खूप फिटिंगमध्ये पण बसतात. आणि मला गाऊनपेक्षा ब्लाऊज शिवायला खूप आवडतं. मला म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे बनवणं खूप म्हणजे खूप आवडतं. तर तुम्हाला जर ब्लाऊजचे व्हिडिओ हवे असतील तर तसं सुद्धा मला सांगा. कटिंगचे वगैरे व्हिडिओ हवे असतील तर तसं सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की शेअर करेन. घेते शिवायला. वेळ खूप कमी आहे माझ्याकडे आणि काम खूप जास्त आहे. तर काम करते. गाऊन शिवून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेनच मी. त्याच्यानंतर मला ही रेड कलरची गाऊन शिवायची. तर ह्या दोन्ही गाऊन पहिला शिवून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. 12 वाजले, आता 3 वाजेपर्यंत मला या कंप्लीट करायचे आणि 1:30 वाजता घरी जेवायला द्यायचे. तर पहिलं शिवून घेते. किती छान वाटते ना ही गाऊन शिवून झाल्याच्या नंतर. बटन वगैरे लावल्याच्या नंतर तर अजून खूप छान दिसणार आहे, छान अशी. तर आता दोन्ही गाऊन शिवून झालेले आहेत माझ्या. ही सुद्धा खोलून दाखवते तुम्हाला कशी दिसते ती. खूप छान झाली गाऊन आणि खूप मस्त वाटते. ती बाटिक मध्ये आहे आणि ही साध्या कपड्यामध्ये. साधा म्हणजे कॉटनचाच कपडा आहे, फक्त ह्याच्यावरती प्रिंट आहे. तर ही जरा याला पिन लावते. तर असा ह्याचा फायनल लुक आहे. खूप छान वाटतो. इथनं आता बटणं येणार आहेत, बटणं आल्याच्या नंतर तर अजून छान वाटणार आहे, मस्त वाटतोय. तर आता ह्या दोन्ही गाऊनच्या घड्या मारते आणि काचचं मार्किंग सुद्धा करून घेते हाताबरोबर. आणि त्याच्यानंतर मग मला अजून एक गाऊन शिवायचे आणि मग घरी जायचे, कारण की मिस्टरांना नाईट आहे आणि त्यांना डबा बनवून द्यायचंय. मग आता अजून एक गाऊन शिवेन आणि घरी जाईन. नाईट म्हणजे ते लवकर जातात, ड्युटी जी आहे ती त्यांची लवकर चालू होते. साधारणतः 7 वाजता वगैरे चालू होते. मग ते घरातून 6 वाजेपर्यंत निघतात. मग डबा वगैरे बनवायला थोडा वेळ लागतो, जेवून पण जातात थोडस. तर मी ती गाऊन शिवून घेते आणि मग घरी जाते. तर इथे काचचं मार्किंग सुद्धा करून ठेवते. आता ही गाऊन शिवायची. ही गाऊन सुद्धा काही वेगळा प्रकार नाहीये, तशीच शिवायची आहे ही सुद्धा गाऊन. अशी शिवून झाल्याच्या नंतर दाखवेनच तुम्हाला. तर इथे माझी गाऊन शिवून झाली होती. घरी जाऊन मी डबा वगैरे सुद्धा करून आले होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हटलं ही गाऊन दाखवते, कारण की मला निघायला उशीर झाला होता डबा करायला. त्याच्यामुळे मग घाई गडबडीत मी शूटिंग नाही केलं. आल्याच्या नंतर मग ही गाऊन मी नीट घडी वगैरे मारली आणि हाताबरोबर काचचं बटनसुद्धा करून घेतलं. आता तुम्ही म्हणाल घरी तरी किती वेळा जातेस, तर जावं लागतं, कारण की घरची जबाबदारीसुद्धा पार पाडावी लागते. 2 वेळचं जेवण, सगळं भांडी कपडे सगळं बघून हे करावं लागतं. तर तिन्हीच्या तिन्ही गाऊन माझ्या कंप्लीट झालेल्या आहेत. त्याच्यानंतर घरी जाऊन जेवण वगैरे पण बनवून आले मी. आणि आत्ता आहे ना ह्या 5 गाऊन आहेत आणि ह्या 5च्या 5 गाऊनचे ना वेगवेगळा योग, म्हणजे डिझाईन जी आहे ना, पुढची जी डिझाईन असते ना, तर ती वेगवेगळी करायची आहे 5च्या 5 ह्याची. तर मी शॉर्ट व्हिडिओ बनवून ते हे करेन, अपलोड करेन. पूर्ण स्टिचिंग एकाच कुठल्या तरी गाऊनचं दाखवेन आणि बाकीचे जे फक्त पुढचे योगचे जे डिझाईन आहेत ना, ते फक्त वेगवेगळे अपलोड करेन. तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा माझे, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन असणारच आहे. आता हे 5 आहेत एकूण मिळून, त्याला पकडून हे 5 आहेत. दाखवते तुम्हाला. हा पिंक कलर, हा काय म्हणतात त्याला, डार्क
ग्रीन कलर, बॉटल ग्रीन कलर, हा रेड कलर आहे, हा पण बॉटल ग्रीन कलरच आहे आणि हा नेव्ही ब्ल्यू कलर आहे. तर हे पाचीच्या पाची योग जे आहेत त्याची वेगवेगळी डिझाईन, पुढची जी फ्रंटची जी डिझाईन असते ती वेगवेगळी करणार आहे मी सगळ्याची. तर त्याचा थोडक्यात फक्त शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करेन मी. प्रयत्न करेन म्हणजे मी करेनच ते अपलोड प्रत्येकाचा. तर आत्ता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून थँक्यू. आता ह्याच्यापुढे काही मी आता माझी कॅपॅसिटी पण नाही आहे व्हिडिओ वगैरे शूट करण्याची, तर मी तर व्हिडिओ आता नाही शूट करणार आहे, ठेवून देते, पहिलं माझं काम कंप्लीट करते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जरी ब्लॉगचे व्हिडिओ आले तरी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी गाऊनविषयी इन्फॉर्मेशन देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये तरी काही मला जमलं नाही, फक्त मी तुम्हाला गोटपट्टीसाठी कुठला कपडा यूज करते तेवढंच सांगितलं आहे. पण ह्याच्या पुढे जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी काही ना काहीतरी नक्की तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ नेहमी बघत राहा, काही ना काहीतरी मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन, जे म्हणजे मला वाटेल की हे सांगणं इम्पॉर्टंट आहे तर ते मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेन. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.